महामार्गा संदर्भामध्ये ज्या लोकांच्या भावना होत्या आणि त्यांना पत्रही दिलेलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या विभागाचे मंत्री यांच्याकडे काम आहे दादा भुसे, तर माझं दोघांशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी सुद्धा सदैव काम थांबवण्याच्या बाबतीमध्ये एकंदरीत भूमिका सकारात्मक घेतलेली आहे. त्याचे औपचारिक जे आदेश आहेत ते पारित होणं अपेक्षित आहे, पण सकारात्मक त्यांची भूमिका या बाबतीमध्ये आहे की लोकांचा विरोध राज्यामध्ये फक्त नांदेडच नाही तर सर्वत्र त्याचा विरोध असल्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये कुठलेही तुम्ही पुढं निर्णय घेऊ नये अशा प्रकारची अपेक्षा आणि व्यक्त केली. बहुधा ते काम त्यांनी मान्यच केलंय की रितसर त्याचे आदेश पारित होतील. म्हणजे ते काम थांबलं होणार असं अपेक्षा करायला हरकत नाही. आता बैठकीत भोकरमध्ये आता कामच असं आहे. आपल्याला माहिती आहे राज्याचा अर्थसंकल्प आता लवकर होणार आहे. 28 तारखेला अर्थसंकल्प आहे. नांदेड जिल्ह्यामधले जे महत्वाचे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाला आवश्यक तो निधी जो आहे ती तरतूद झाली पाहिजे. त्यापेक्षा पुढचे कामं होणार नाही आणि म्हणून त्या कामासंदर्भामध्ये नांदेडचे प्रस्ताव मंत्रालय स्तरावर पाठवून दिले गेल्या पाहिजे. काही ठिकाणी मोजणी झालेली नाही, काही ठिकाणी तरतुदी कमी आहेत. या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करावा लागतो. तो पाठपुरावा मी आज बसून त्याच्यावर चर्चा केली. कोणते मोठे प्रस्ताव होते सिंचनाचे आता आपल्याकडे मधल्या काळामध्ये जलसंधारणाची कामं मंजूर करून आणली होती. इरिगेशन डिपार्टमेंटची काही कामं मंजूर करून आणली होती. त्या कामाला तरतुदी ज्या आहेत त्या अधिकच्या पैसे आहेत. आज अजून पैसे त्यांना जे लागतील वर्षभरामध्ये ते पैसे आवश्यक आहेत. त्यासाठी चर्चा करू. दुसरा विषय पीक विम्याचे पैसे बँकांमध्ये लोकांना किती भरायची कार्यपद्धती जी आहे ती अधिक सोपी व्हावी याकरता केंद्र सरकारने सुरुवात केलेली आहे आणि मला अपेक्षा आहे येणाऱ्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये हा विषय सुद्धा घेऊन सभागृहामध्ये या बाबतीत चर्चा निश्चित केली. आता सध्याच्या काळामध्ये गारपीट झाली होती, वादळी वाऱ्यामध्ये मोठं नुकसान झालं, कुठं भरपाई अजून मिळाली असं की हे सर्व तसं जनरल म्हणता येणार नाही. काही ठिकाणी मिळाली आहे, काही ठिकाणी मिळाली नसेल तर पैसे येत राहतात. पण मला वाटतं की राज्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर पैसे जेवढे लवकर येतील त्याचा उपयोग पेरणीकरता उपयोग होऊ शकतो असं मला वाटतं.